आणि खऱ्या अर्थानं सागर पाटील या ठिकाणी 15 वर्षानंतर पुन्हा एकदा या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांचा खेळ आपल्याला निश्चितच इथून पाहायला मिळेल। टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला जाणता राजा बदलापूर गाव या टीमनं बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय। कैरी टीमला दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। अगदी आपण पाहू शकता स्ट्रायकिंग एंडवरती सागर पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रजत पाटील अगदी आपण पाहताय पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहताय आरफ पहिला अगदी आपण पाहतोय फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला काढलाय डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते। पहिला बॉलवरती सिंगल आली आणि या सिंगल धाबानं खऱ्या अर्थाने या मॅचची सुरुवात झाली आहे। पहिल्या बॉलला सन्मान देत असताना आपण पाहताय या ठिकाणी सागर पाटील आपल्याला पाहायला मिळाले परंतु आता स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळेल रजत पाटील। राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते कैरी टीम कडनं हा रिटर दोन्ही फलंदाज आहेत। चांगला बॉल अगदी आपण पाहताय लेफ्टी फलंदाजाच्या विरोधामध्ये जर पाहायला गेलं ना तर राईट आर्म राऊंडनं खऱ्या अर्थाने इथून गोलंदाजी केली जाते। गोलंदाज आरफ या गोलंदाजाकडून चांगले गोलंदाज आहेत मी तर म्हणेन जाणता राजा बदलापूर गाव या टीम कडनं आरफ आपण पाहतोय पहिलं षटक सातत्यानं टाकत आले चांगली गोलंदाजी राहिली आहे परंतु या मॅच मध्ये काय करणार यावेळी थोडासा अँगल क्रिएट करायचं होतं पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला। अगदी आपण पाहताय लेफ्टी बॅट्समनच्या विरोधामध्ये इथे अगदी पाहायला गेलं ना तर ऑफकटरचा प्रयत्न करायचा होता परंतु बॉल अगदी बाहेर निघाला वाईट बॉल आला अव्वंतरची धाव पाहायला मिळते 2 धावा निश्चितच धाव फलकावधी पाहायला मिळेल। 5 षटकांची मॅच आहे किमान 50 धावा इथून बनवाव्या लागतील। कमी गतीनं टाकला अगदी आपण पाहताय कट करण्याचा प्रयत्न परंतु पंच देखील इथून दर्शवतात की बॉल अगदी आपण पाहताय या ठिकाणी हाताला स्पर्श करून गेला। अपील अगदी आपण पाहतोय इथे करण्यात आली आहे जाणता राजा बदलापूर गाव टीम कडनं 11च्या 11 खेळाडू या ठिकाणी अपील तंत्राचा वापर करतात थोडासा दबाव बनवण्याचं काम आता मैदानाच्या आतमध्ये करतात परंतु अंपायर देखील सांगतायत की इथून मात्र हाताला चेंडू स्पर्श झाला। आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय अगदी आपण पाहतोय गोल्डन स्पॉट वरती हा चेंडू पडला होता तिथून टेक ऑफ केला होता बॉलनं चांगली बॉलिंग। यावेळी आणखीन एक चांगला बॉल पंच सांगतात यस फलंदाज बाद फुल लेनचा बॉल टाकला होता फिंगर रोल करत असताना बाटला चेंडू ब्रेक झाला यष्टीरक्षकानं झेल कॅरी केलाय आणि इथून पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करत असताना कैरी टीमला फलंदाज इथून बाद होतोय रजत सामने ठेवल्याने केलंय आयोजन लयच हो सुंदर अरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर अरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर ठेवलाय दोस्ती चषक एक नंबर सारा ठेवलाय दोस्ती चषक एक नंबर। पहिली विकेट आली आहे कैरी टीमची आपण पाहताय रजत पाटील डावखुऱ्याचे फलंदाज जास्त काही करूच शकले नाहीये अगदी आपण पाहताना त्यांच्या बॅटमधून कोणतीही धाव आपल्याला पाहायला मिळेल नाही आणि अगदी आपण पाहताय नाराज केलंय त्यांना टीमला देखील आपण पाहताय ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम अगदी अपुरं सोडून मैदानाच्या बाहेर आले जबाबदारी होती त्यांच्यावरती ते मात्र अगदी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती नरेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। आरबच्या विरोधामध्ये आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल कारण की अगदी 4 बॉल मध्ये धाबा त्यांनी खर्च केल्या 2 विकेट आली एक आणखीन एक चांगला बॉल बघा लेफ्टी फलंदाजाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं उजव्या हाताचे जे गोलंदाज आहेत थोडेसे मागडे ठरले जातात परंतु यावेळी चांगली गोलंदाजी चालू आहे अरबची कोणताही मोठा फटका त्यांच्या विरोधामध्ये आला नाहीये थांबवण्याचं काम खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये करतायत खऱ्या अर्थानं टॉस जिंकल्यानंतर आम्ही फिल्डिंग का स्वीकारले हे दाखवतात। हलक्या हातानं कट केलं क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग चेंडूला स्टॉप केलं परंतु एक धाव का बचाव करू शकले नाहीयेत इथून एक सिंगल धावेनं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अंतीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 3
एक काबांतरची आली होती, 2 बॅटच्या साह्याने आल्या, अशा 3 धावा धावफलकावरती. पहिला बॉल फेस केला होता, या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज सागर पाटील यांना सिंगल घेतली होती. पाणी हवंय का? पाणी हवंय, पाणी हवंय. इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळालं, जिथे धाबा आल्या, 3 विकेट आली. एक ती महत्वपूर्ण विकेट होती रजत पाटील यांची. आणि अगदी आता मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती नरेंद्र पाटील आपण पाहताय दाखल झालेत. 2 बॉल त्यांना फेस केला, 1 धाव त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज कुणाल गोलंदाजीसाठी आपण पाहताय. या ठिकाणी आपल्याला सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. सेकंड पॉवर प्लेमध्ये कुणाल हा गोलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळेल. जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीम इथे पहिल्याच बॉलवरती लावली अपील, पंच दर्शवतात. यस, फलंदाज बाद. पाहता या ठिकाणी कुणाल यांनी पहिली महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. नरेंद्र पाटील हास टू द डिपार्ट. सेकंड विकेट इथून मात्र येते कैरे टीमची. भव्य दिव्य बक्षीस मैत्रीच्या जगात ठेवला या भव्य दिव्य बक्षीस. आमचे सन्माननीय बिंदाजी लदगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. कुणाल या गोलंदाजानं ती विकेट मिळवली आहे. नरेंद्र पाटील दोन्ही लेफ्ट हँड फलंदाज इथून आता खऱ्या अर्थानं परतलेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जाजाबली मैदानाच्या आतमध्ये असतो, थोडंसं दडपण असतं गोलंदाजांवरती, परंतु इथं कोणतंही दडपण न घेता खऱ्या अर्थानं जाणता राजा बदलापूर गाव या टीमच्या गोलंदाजांना अगदी आपण पाहतो गोलंदाजीतील दादागिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. चांगली गोलंदाजी साकारली आहे. अगदी आपण पाहतोय व्हेरिएशन त्यांच्या गोलंदाजीमधलं आपल्याला पाहायला मिळालं. आणखीन एक फुललेंचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवलाय. तोपर्यंत एकच धाबेतून कंप्लीट केली जाते. एका धाबेनिशीर धाबा धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्या त्या 4 वरती. प्रत्येक मॅच मध्ये खऱ्या अर्थाने हे चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं आहे. अगदी आपण पाहतोय सुरुवातीच्या अगदी ओव्हरमध्ये धाबा येत नाही. कमीत कमी धावसंख्या आपल्याला भानुदास कडव आणि वैभवजी कडव कॅप्टन आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत. भानुदास कडव अंबरनाथ जांभिवली तसेच वैभव पवार कॅप्टन दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत. ऑन साईडला टर्न केला. अगदी आपण पाहताय गॅपमध्ये हा फटका केलाय. थोडंसं फंबल झाले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धाबा देखील इथून कंप्लीट होतील. गुड रायडिंग बिटवीन विकेट. अगदी पहिली धाव वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धाबेचा कॉल आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि या 2 धाबांना जर पाहायला गेलं तर धावा धावफलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला बॉल. थोडंसं गतीमध्ये मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. बॅक ऑफ द हँड थोडंसं स्लो गतीनं बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून आडवा बाटमधून खेळण्याचा प्रयत्न आणि तो अगदी तिथे अपयश केला आहे. हा आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जिथे आक्रमण करण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला जातोय तिथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. या बिली अगदी हाफ ट्रॅकर होता. इथे शॉर्ट टर्म पुल वाड कॅच. जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाचे.
स्वतःला अगदी आपण पाहताय या ठिकाणी झोकवून दिलं. डायव्ह लगावत असताना आज झेल कॅरी केला. आणखीन एक हादरा मिळतोय बॅटिंग करत असताना कैरे टीमला. आणि फिल्डरचं नाव सांगा त्या ठिकाणी. इजाज. काय जबरदस्त झेल कॅरी केला. अगदी आपण पाहताय झेल त्या ठिकाणी डीप होत होता आणि स्वतःला अगदी झोकवून दिलं झेल पर्यंत. झेल अगदी हातामध्ये कॅरी केला, डायव्ह लगावली आणि खऱ्या अर्थानं हा झेल कंप्लीट केलाय. कमालीचा झेल, कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये फार चांगली कामगिरी राहिली आहे खऱ्या अर्थानं जाणता राजा बदलापूर टीमकडून. आणि हे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर फार चांगली गोष्ट देखील राहिली आहे. कारण की ज्यावेळी गोलंदाज चांगले काम करत असतात त्यांना क्षेत्ररक्षकाची जर साथ लाभली ना तर मात्र या धावसंख्याच्या वेगानं पुढे जात असतात. त्यांना अगदी आपण पाहताय थांबवण्याची ताकद तिथून गोलंदाज देखील अगदी प्राप्त करत असतात. आणि तशीच गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रत्येक क्षेत्ररक्षकांना चांगली फिल्डिंग केली या मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहताय 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहताय अतुल पाटील 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथे चुकी झाली आहे. एस्टनच्या मागे आपण पाहताय झेल ड्रॉप. साधा सोपा सरळ झेल होता. बाटला चेंडू ब्रश झाला होता परंतु यष्टीरक्षकांना अगदी सोपा झेल घेण्याच्या नादामध्ये इथे झेल ड्रॉप केला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ इथून पुनश्च एकदा सेकंड स्पेल मध्ये आरफ आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला बॉल आता अँगल क्रिएट केला, पडल्यानंतर बाहेर निघाला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्विंग भरपूर सारा पाहायला मिळतो आपल्याला आरफकडे. आणि त्यांना पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहताय चांगली गोलंदाजी केली होती. आता पुनश्च एकदा सेकंड स्पेलमध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू इथून निर्धाव टाकलेत. दबाव टाकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. कमी गतीनं टाकला होता, फिंगर रोल केले होते आणि बॅट्समन देखील सफल झाले होते. एस्टनच्या मागे येऊन हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट डॉट आणि डॉट. आणि हलक्या हातानं अगदी आपण पाहताय ड्राईव्ह केलाय आणि तिथून आपण पाहताय सिंगल धाव. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहतो पुढ्यातून या ठिकाणी कट करत असताना आपण पाहताय गोलंदाज आरफ. चांगलं स्पेल आतापर्यंत राहिलं आरफ यांचं. या षटकातील देखील आपण पाहताय 5 चेंडू त्यांना आतापर्यंत फेकले, धाव खर्च केले फक्त 1. कमालीची गोलंदाजी राहिली आहे जाणता राजा बदलापूर गाव या टीमकडनं. इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहताय. या मैदानावरती जर पाहायला गेलं ना तर फार कमीत कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहताय या ठिकाणी फसवा चेंडू आणखीन एक पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक या ठिकाणी 3रा देखील समाप्त झालाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 8 आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो हॅलो. यानंतर होणारी मॅच आई गावदेवी खरसुंडी आणि त्याचबरोबर अंबरनाथ जांभिवली हा संघ या ठिकाणी खेळेल. खरं तर या 2 संघांची दोस्ती चषकामध्ये खेळण्याची फार इच्छा होती. आई गावदेवी खरसुंडी आणि जांभिवली हे ग्राउंड बेकऱ्याचं हे ग्राउंड बघून विशेषतः या दोन्ही संघाची खेळण्याची फार इच्छा होती आणि खरं तर ते दोन्ही संघ या ठिकाणी पोहोचलेत. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. खरं तर या दोन्ही संघांना कर्णधार आई गावदेवी खरसुंडीचे
या ठिकाणी आपण स्टेजवरती यावं, त्वरित रिपोर्टिंग करा. आई गावदेवी खरसुंडीचे कर्णधार, जांभिवली टीमचे कर्णधार या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित झाले. तर आई गावदेवी खरसुंडीचे कर्णधार आपण लवकर स्टेजवरती यायचे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दरम्यान इथून 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा फक्त धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहताय विलास. यावेळी अगदी आपण पाहताय फटका लॉब केला, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करत असताना कव्हरमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. आता इथून पार्टनरशिपची फार गरज आहे आणि इथून सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागेल. एक चांगला टोटलपर्यंत जर तुम्हाला आता इथून संघाला घेऊन जायचं असेल ना, तर तुमच्यामध्ये पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप होणं फार गरजेचं आहे. थँक्यू थँक्यू. या ठिकाणी जांभिवली गावचे बंटी पाटील या ठिकाणी उपस्थित असतील. तर बंटी पाटील आपण स्टेजवरती यावं, आपलं स्वागत आहे. दरम्यान इथं स्वागत केलंय चौकारानं गोलंदाजाचं. बऱ्याचशा कालावधीनंतरचा आज चौकाराला पाहायला मिळाला या इनिंगचा आणि या चौकाराची नितांत गरज होती कैरी टीमला. बऱ्याचशा प्रतीक्षा केली होती या चौकारासाठी. सिंगल डबल विकेट येत होत्या, डॉट बॉल येत होते, मोठे फटके येत नव्हते, परंतु थोडासा संयम दाखवला गेला पहिल्या 3 षटकांमध्ये. आरबच्या विरोधामध्ये कोणतंही जोखीम उचललं गेलं नाही, त्याला सन्मान दिला. परंतु आता 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली आणि इथून आक्रमण करतोय फलंदाज अतुल पाटील. धाव फलकावरती आपण पाहताय 13. यावेळी अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर राहिले, तोपर्यंत एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. एक समजदारीचं क्रिकेट आता इथून खेळतोय. अगदी आपण पाहताय अतुल पाटील आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती आपण पाहताय 14. अजूनही जर इथून विचार करायला गेलो ना, तर अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. यस या पहिल्या योगेश सत्रात. सर, या दरम्यान पाहुण्यांचं आगमन होत आहे. जांभिवली गावचे उद्योजक आदरणीय जगदीशजी कडव साहेब आणि त्यांच्या समवेत बंटी पाटील या दोन्ही उद्योजकांना मी आमंत्रित करेल की आपण दोघांनी व्यासपीठावरती यावं. दरम्यान हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेशन झालं. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अगदी सागर आला आणि मात्र हा डॉट बॉल. सागर खऱ्या अर्थानं सलामीला आला आणि त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील कैरी टीमला. इथून त्याच्या बाटमधून मोठे फटके येतील, एक चांगली टोटल पाहायला मिळेल, परंतु त्याने आतापर्यंत नाराज केलं. बरेचसे डॉट बॉल त्याच्या माध्यमातून खेळले गेलेत आणि आणखीन एक इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. प्रयत्न त्याचे जरूर चालू आहेत मोठे फटक्यांचे, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये आणि इथून सातत्यानं डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. जी डॉट बॉलची मालिका आहे ना, ती अगदी सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जाणता राजा बदलापूर गाव या टीमकडनं प्रत्येक गोलंदाजानं चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक चौकार आला, त्यानंतर एक सिंगल आली आणि अगदी आपण पाहतो अतुल पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती आला आणि पुन्हा एकदा सागर पाटीलच्या विरोधामध्ये शेवटचे 3ही बॉल इथून निर्धाव फेकलेत गोलंदाज विलास या गोलंदाजानं. धाव फलकावरती आपण पाहताय या ठिकाणी 14 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. काही कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 4 षटकांमध्ये अगदी आपण पाहायला गेलो तर फक्त 14 धावा या धाव फलकावरती आहेत. याच मैदानावरती आपण पाहताय 34 ते 35 धावा देखील डिफेन्स झाल्यात. म्हणजे अगदी आपण पाहायला गेल्यानंतर लो स्कोरिंग मॅच या मैदानावरती हाय व्होल्टेज ड्रामा होताना पाहायला मिळालाय आणि तशीच ही मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल का. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या 6 बॉल सहा बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 बॉलमध्ये खऱ्या अर्थाने इथून मोठे फटके मारावे लागतील अतुल पाटील आणि सागर पाटील यांना. इथे फुलालेंचा बॉल ऑन साईड लागते. आपण पाहतो लॉंगर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथून सहजरित्या कंप्लीट झालात. या 2 धावांना आपण पाहू शकता 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज जियाद शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय त्याच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती डबल धाव आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा धाव फलकावरती. 1-2 मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. हाफ ट्रॅकर होता, इथे समोरच्या दिशेनं बॉल उडवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार. हा मच निडेड षटकार आलाय अतुल पाटीलच्या बॅट मधून.
मास्टर बॅक टू बॅक 2 षटकार आले. 28 धावा धाव फलक्यावरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कैरे टीम कडनं आपण पाहताय. मिडल ऑर्डर मध्ये अतुल आला होता 5व्या क्रमांकावरती आणि तो आता मात्र संघाला सावरण्याचं काम करतोय. संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे आणि इथून लढताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष करतोय या धावसंख्येसाठी. अगदी आपण पाहतोय फाईट देताना जाणता राजा बदलापूर गाव या टीम्सच्या अगेन्स्ट शेवटच्या षटकाची त्यांना वाट पाहिली आणि त्यानंतर आता अगदी वाट लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक चांगली टोटल इथून पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. अगदी आपण पाहता या ठिकाणी एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला आणि इथून मात्र विकेट आली आहे. सागर पाटीलला इथून परतावं लागेल. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते 28. 2 बॉलमध्ये आणखीन एखादा मोठा फटका. 30+ धावा आणि खऱ्या अर्थानं 30+ धावा या मैदानावरती डिफेन्स देखील झाल्यात. अंतरट विपक्ष आपण पाहतोय वावलोली अशी मॅच मला असं वाटतं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत होती आणि तिथे खऱ्या अर्थानं अंतरट टीमनं त्या 35 धावा डिफेन्स केल्या होत्या वावलोली टीमच्या अगेन्स्ट. इथून जर पाहायला गेलं तर धाव फलकावरती 28 आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकातील आपण पाहताय जियाद हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल तर कंप्लीट झाली. दुसरी मिळणार का? आणि ते दुसरे देखील मिळली जाते. पुन्हा एकदा थोडंसं अगदी आपण पाहताय फंबल झालं तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. आणि ही एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. पहिलं सत्र इथून समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 32 आणि टार्गेट असेल ते आता जाणता राजा बदलापूर गाव या टीमच्या अगेन्स्ट ते 33 या धावसंख्येचं. आणि या धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया बदल. आवाज तुम्ही ऐकणार आहोत अजयजी डायरे सरांचा. हॅलो हॅलो थँक्यू योगेश ढोळे सर. 31 धावा झाल्यात आणि 32 धावांचं टार्गेट. जाणता राजा बदलापूर गाव टीमला 32 धावांचं टार्गेट आहे. चला या दरम्यान आपण पाहुण्यांचा सन्मान या मंचावरती घेतो. आपण सर्वप्रथम सन्मान या ठिकाणी घेऊया जगदीशजी कडव साहेब, जांभिवलीचे उद्योजक जगदीशजी कडव साहेबांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय. जगदीशजी कडव साहेबांना आमंत्रित करेल की आपण स्टेजवरती यावं. या दरम्यान आदरणीय भानुदासजी कडव साहेबांचा सन्मान, भानुदासजी कडव साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. मी संदेश कराळे दादाला विनंती करेल की आपण भानुदासजी कडव यांचा सन्मान या ठिकाणी करावा. तर दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी जांभिवली आणि त्याचबरोबर आई गावदेवी खरसुंडी दोघांनी या ठिकाणी आपण टॉस देखील करणार आहोत. भानुदासजी कडव साहेबांचं सहर्ष स्वागत. चला दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत का? आई गावदेवी खरसुंडीचे कर्णधार आणि त्याचबरोबर जांभिवलीचे कर्णधार दोघांनी या आपण नाणेफेक या ठिकाणी करणार. आणि आदरणीय जांभिवलीचे संघमालक वैभवजी पवार यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी करतोय. वैभवजी पवार यांचा सन्मान दोस्ती चषकामध्ये संदेश कराळे दादा यांच्या शुभ हस्ते स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. या ठिकाणी जांभिवलीचे टीम पाकर वैभवजी पवार त्याचबरोबर या विभागातील कोशाने गावचे खरं तर क्रिकेटचे मोठे फॅन आहेत. कुठलीही स्पर्धा असू द्या मॅच बघण्यासाठी दाभणे दादांची उपस्थिती असतेच. त्या दाभणे दादांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. मी विनंती करतो दाभणे दादांना की आपण या ठिकाणी यावं. स्पर्धा कुठली असो दाभणे दादांना खरं तर क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि त्यांचा सन्मान दाभणे दादांचा सन्मान आम्ही संदेश कराळे यांच्या शुभ हस्ते करतो. सहर्ष स्वागत. चला दोन्ही कर्णधार आई गावदेवी खरसुंडी आणि त्याचबरोबर जांभिवली संघ आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. आणि त्याचबरोबर जांभिवलीचे उद्योजक जगदीशजी कडव साहेब या ठिकाणी आलेले. जगदीशजी कडव साहेबांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतो. जगदीशजी कडव साहेब
आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. दोन्ही कर्णधार आलेले टॉस करण्यासाठी. मी विनंती करतो या ठिकाणी उत्तम सदाशिव कराळे दादांना की आपण पुढील मॅचचा टॉस करावा. उत्तम दादा, मी विनंती करतो की पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. 32 धावांचं टार्गेट आहे. चेंडूची चेकिंग इथे होतीये. बॅटर इथून मैदानाच्या आतमध्ये जातील, पण तत्पूर्वी दोन्ही कर्णधार आई गावदेवी खरसुंडी आणि त्याचबरोबर जांभिवली संघ दोघांनीही टॉस बॉक्स मध्ये यायचंय. खरसुंडीचे कर्णधार या ठिकाणी येत आहेत आणि त्याचबरोबर आई गावदेवी खरसुंडीच्या विरोधात फाईट करेल तो जांभिवली टीम. आणि दोन्ही टीमच्या कर्णधारांच्या समोर आपण पाहतोय उत्तम सदाशिव कराळे दादा इथून टॉस करत असताना. पहिल्या राऊंडचा हा चौथा सामना, शेवटचा सामना असेल ग्रुप ई मधला. आणि खरसुंडी आणि जांभिवली मध्ये नाणेफेक होत असताना उत्तम कराळे दादांच्या हस्ते हा मानाचा टॉस जिंकलाय तो मात्र जांभिवली टीमने आणि निर्णय स्वीकारलाय तो मात्र पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा. जांभिवली टीम वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. आणि आई गावदेवी खरसुंडी करणार पहिल्यांदा बॅटिंग. खरं तर आज पहिल्यांदा बॅटिंग करत असताना संघांना भरपूर अडचणी आल्या. खरं तर मोठा स्कोर उभा राहू शकला नाही. 55 पार 50 पार धावा जायला फार कठीण काळ पहिल्यांदा बॅटिंग करताना अनुभवला आणि त्या कारणास्तव जांभिवलीने पहिल्यांदा टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आता 32 धावांचं लक्ष असणार ते मात्र जांताराजा बदलापूर गाव या संघाला. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना ओपनिंग इथून सुरू होईल आणि सिद्धू 11 कैरे संघाचा पहिला पॉवर प्लेचा गोलंदाज प्रतीक मोरे पॉवर प्लेला इथून सुरुवात करत असताना 32 विन अशी सिच्युएशन. आणि पहिल्या पॉवर प्लेला पहिला चेंडू इथे प्रतीक मोरेचा. पहिलाच बॉल पॉवरफुल शॉट आहे. खेळाडू धावतो आणि बॉल आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेखा पार. 32 धाव संख्येचा पाठलाग जांताराजा बदलापूर गाव संघाचा आरफ. आणि आरफचा हा पहिला चौकार येतोय. स्कोर थोडा कमी आहे पण सुरुवात दमदार करत असताना आरफ बदलापूर गाव या संघाच्या कर्णधाराची टॉस करत असताना जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा कर्णधाराने सांगितलं की या वर्षी आम्ही 3 ट्रॉफी जिंकल्यात आणि दोस्ती चषक देखील आम्हाला जिंकायचं आहे या निश्चयाने आम्ही आलोय. आणि आता सिद्धू 11 कैरे प्रतीक मोरेला इथून थांबवावं लागणार आरफला. वाह वाह वाह, सुंदर शॉट. पण त्यावरती तितकाच देखना झेल इथून स्वीकारलाय. काय शॉट होता, जमिनी समांतर रिव्हर्स आणि त्याहून भारी होती ती मात्र कॅच. जमिनी समांतर कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरेल ही कॅच. अशी फिल्डिंग भारी राहिली. सिद्धू 11 कैरेचा क्षेत्ररक्षक होता गणेश वाघ याने ती कॅच पकडली. खरं तर आरब आपल्या शॉट पेक्षा गणेश वाघच्या फिल्डिंगचं कौतुक करेल अशी फिल्डिंग त्याने केली. कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरेल ही दोस्ती चषकाची. काय कॅच होती. आरब खरं तर विचार करत असेल की शॉट माझा जेवढा चांगला होता तेवढी दर्जेदार फिल्डिंग राहिली ती गणेश वाघची. आणि जमिनी समांतर गॅप मधून काढायचं होतं आरफला पण कॅच आउटच्या स्वरूपात आरफ इथून बाद होत असताना जांताराजा बदलापूर गाव हा संघ 32 धावांचा पाठलाग करतोय. पण या स्पर्धेमधील 35 धावसंख्या डिफेन्स जी झाली होती वावलेली आणि अंथराट मध्ये कदाचित तशीच धावसंख्या डिफेन्स करेल का सिद्धू 11 कैरे संघ. खरं तर कुंदन पाटील सागर पाटील यांचा सिद्धू 11 कैरे संघ प्रयत्न तर भरपूर होणार कारण जांताराजा बदलापूर गाव संघाच्या फलंदाजांना जर आउट करत गेले तर सामना आपल्या बाजूने त्यांना खेचता येईल आणि तो प्रयत्न पहिला विकेटने इथून सक्सेसफुल. फटका या वेळेस समोर केले लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात ते समोर चेंडू कलेक्ट होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होऊन स्कोर मात्र 3 बॉल मध्ये पोहोचलाय तो मात्र 5 या धावसंख्येवरती. 3 बॉल 5 धावा 32 धावसंख्येचा अवघड टार्गेट आहे. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे तेवढासा दबाव नाहीये बॅटिंग करणारा जांताराजा बदलापूर गाववरती. पण जर विकेट आउट होत गेला डॉट बॉल जर वाढत राहिले तर मात्र थोडा अडचणी येऊ शकतात आणि त्यासाठी एफर्ट्स लावावे लागणार आहेत ते कैरे संघाला. फटका भारी आहे समोर केला पुन्हा खेळाडू तैनात एका टप्प्याने चेंडू हातात आहे. पहिल्याच प्रयत्नात कलेक्शन आहे आणि फेक देखील आहे त्यामुळे इथून देखील सिंगल मिलला 4 बॉल मध्ये रन्स आहेत त्या मात्र 6. खरं तर आज गोलंदाजांचा दबदबा राहिला. पहिल्या इनिंग मध्ये ज्यावेळी बॅटिंग करत असताना पाहिजे तसा स्कोर मागील 3 मॅच मध्ये उभारता आला नाही आणि त्या कारणास्तव टार्गेट तेवढं नाहीये आणि इथून मात्र फटका हवेमध्ये चेंडू सीमारेखा पार एका टप्प्याने बाउंड्रीच्या पार पोहोचलाय हा चौकार.
तरुणाची आहे आणि स्कोर पोहोचलाय तो पहिल्या 5 चेंडूमध्ये 10 या धावसंख्येवरती. प्रतीक मोरे पॉवर प्लेला इथून शेवटचा चेंडू हाताळतील. लास्ट बॉल होता, स्टिअर केला, समोर ढकलला, रनआउटची चान्स आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता पण एका सिंगलने पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धावा झाल्यात जांताराजा बदलापूर गाव संघाच्या 11 आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी धावा पाहिजेत अजूनही 21. आई गावदेवी खरसुंडी आणि त्याचबरोबर जांभिवली या दोन टीम मध्ये यानंतर मॅच होईल आणि प्रेक्षकांचा आवाज दोस्ती चषकाची रात्र एन्जॉय करत असताना आमचा लाडका प्रेक्षक वर्ग मात्र स्टँड मध्ये बसून दोस्ती चषकाचा आनंद घेत असताना जांभिवली आणि खरसुंडी संघ आपण आपल्या सर्व खेळाडूंना रेडी करा आणि यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये जसा हा सामना फिनिश होईल आपल्या दोन्ही संघांची एंट्री मैदानाच्या आतमध्ये लगेच होईल. खरं तर दोस्ती चषकाची ही रात्र आणि आज खरं तर बरेचसे प्रेक्षक लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत कारण आज 1 मार्च 2025 शनिवारची ही रात्र आणि उद्या बऱ्याच जणांना सुट्टी आहे त्यामुळे आज रात्र जागरण झालं तरी हरकत नाही पण ही स्पर्धा काही प्रेक्षक मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला दिसतात. काही जण अगदी घर बसल्या मोबाईल असेल लॅपटॉप असेल स्मार्ट टीव्ही वरती या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही दोस्ती चषकामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि मनापासून धन्यवाद देतोय. 4 रात्र या क्रीडा स्पर्धेला पहिल्या पर्वाला भरभरून प्रतिसाद आपल्या लाडक्या प्रेक्षकांचा मिळाला आणि म्हणूनच दोस्ती चषकाची 2026 ची स्पर्धा पुढच्या वर्षी खरं तर मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक घेऊन पुढच्या वर्षी ही क्रीडा स्पर्धा आणखी आकर्षक पारितोषिकांनी येईल याची ग्वाही मात्र आयोजकांनी दिली आणि त्याबद्दल सर्व आयोजकांचं मनापासून कौतुक. पहिलाच बॉल ढकलला गुरुनाथने शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फील्ड होईल. 1 सिंगल आणि 12 धावा या सिंगलने जांताराजा बदलापूर गावच्या 20 धावा अवघ्या आता डिफेन्स करायच्यात. सिद्धू 11 कैरे संघ 20 धावा इथून 23 चेंडू मध्ये वाचवणार का हा मोठा प्रश्न आहे कारण सध्या जांताराजा बदलापूर गाव संघाची बॅटिंग पाहता आरब जरी आउट झाला असला तरी गुरुनाथ आणि सागर चिकाटीने बॅटिंग करतायत. समोरच्या टीमला विकेट द्यायची नाही थोडासा वेळ जाऊ द्यायचा अशी थोडी सावध बॅटिंग ते करताय. हलक्या हाताने पुन्हा एकदा मागे खेळले शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू पुढे आला. 1 सिंगल 2 बॉल 2 सिंगलने स्कोर मात्र 13. अजूनही विजयासाठी लक्ष आता धावा कमी राहिल्यात खरं तर 19 धावा आहेत आणि चेंडू आहेत ते 22 म्हणजे जर का असे डॉट बॉल येत राहिले ना तर थोडा दबाव वाढू शकतो. बदलापूर गाव या संघावरती दबाव जर वाढवायचा असेल तर डॉट बॉल काढावे लागणार आहेत. ते मात्र सिद्धू 11 कैरे संघाच्या गोलंदाज राहुल या खेळाडूला फटका खेळलाय. 2 खेळाडूंच्या मधून काढला गॅप मोठा आहे खेळाडू धावतोय वेगाने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनला टच होत असताना खेचलाय तो गुरुनाथने चौकार. जांताराजा बदलापूर गाव संघ 30 धावा संख्येला चेस करत असताना स्कोर पोहोचलाय दुसऱ्या ओव्हरच्या 3ऱ्या बॉलवरच्या चौकाराने जाऊन पोहोचलाय तो मात्र 17 या अंकावरती. 17 धावा अजून 15 धावांची गरज आहे. गुरुनाथ करताना प्रत्येक बॉलवरती त्याचं ऑब्झर्वेशन भारी आहे. चेंडू आल्यानंतर लास्ट मोमेंटला मात्र चेंडूवरती शॉट खेळत असताना गुरुनाथची बॅटिंग आपण बघतो आणि समोर राहुल मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का देईल का. वाह पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फक्त स्टिअर केला फक्त ढकललं चेंडूला 1 सिंगल घेतली. खरं तर गुरुनाथ आणि सागरची बॅटिंग बघण्यासारखी आहे. सिंगल डबल त्यानंतर कधी एखादा जर खराब चेंडू मिळाला तर त्यावरती चौकार देखील खेचतायत म्हणजे पार्टनरशिप कशी बिल्ड करावी हे मात्र गुरुनाथ आणि सागर दाखवत असताना स्कोर झालाय तो मात्र 18. 4 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. तो मात्र राहुल या गोलंदाजा सिद्धू 11 कैरे झटका द्यावा लागेल विकेट घ्याव्या लागतील या मॅच मध्ये. फटका भारी आहे सागरच्या बॅट मधून गॅप मोठा आहे चेंडू सीमारेखा पार. जांताराजा बदलापूर गाव संघाचा सागरने खेचलाय तो चौकार. डीजे सामने ठेवले केलंय आयोजन लयच हो सुंदर आरगातोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. थँक्यू डीजे थँक्यू. खरं तर मी पंचांचं कौतुक करेल. डिक्सलचे विकी पाटील सर यांचे आजच्या रात्रीमध्ये खूप चांगली अंपायरिंग आपल्याला बघायला मिळते आणि त्याचबरोबर अंकुश कराळे यांची देखील तेवढी चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये. हलक्या हाताने पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट केला खेळाडू दूरवरती एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल होते. एका धावेचा कॉल आणि दुसरीचा प्रयत्न करत होता गुरुनाथ पण मागे जावं लागेल आणि दुसऱ्या ओव्हरला इथून समाप्त करत असताना 32चं टार्गेट चेस करत असताना स्कोर पोहोचलाय तो मात्र 23
आणि आता अवघ्या 9 धावांची गरज आहे. 3 ओव्हर आणि 9 धावांची गरज आहे. ती मात्र जांताराजा बदलापूर गाव या संघाला. जांभिवली टीम आपण रेडी राहा. आई गावदेवी खरसुंडी संघ आपण रेडी राहा, कारण यानंतर आपला सामना होणार आहे. आणि खरं तर 9 धावांची गरज आहे. 9 धावा कदाचित याच ओव्हरमध्ये करण्याचा प्रयत्न गुरुनाथ आणि त्याचबरोबर सागर करेल. गुरुनाथ खरं तर एक चांगल्या एनर्जीनं बॅटिंग करतोय. त्याची बॅटिंग करण्याची आणि त्याचा संयम फार आहे. समोरच्या गोलंदाजाचा चेंडू जेवढा दर्जाचा आहे तेवढा बॉलच्या मेरिटनुसार तो बॅटिंग करतोय. जसा चेंडू येईल तसा सिंगल देखील घेतोय. एखादा चेंडू जर आपल्या पट्ट्यामध्ये आला तर तो गॅप शोधून चौकार देखील खेचतोय. म्हणजे पूर्णपणे इनिंग बॅलन्स करत आपल्या संघाला 32 धावसंख्येपर्यंत पोहोचवायचं आहे. या टार्गेटने सध्या बॅटिंग सुरू आहे. 18 बॉल आणि अवघ्या 9 धावांची गरज आहे. आणि आता ओव्हर नंबर 3 ला इथून सुरुवात होईल सिद्धू 11 कैरेकडून. पहिलाच बॉल. सागर खरं तर चेंडू येण्याआधी शॉट खेळण्यासाठी तयार होत आहे. शरीराला स्पर्श झाला, कुठलाही धोका नाही, पण बॉल मात्र डॉट आहे. आता 17 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. 17 बॉल 9 जर वाचवायचे असेल तर सिद्धू 11 कैरे संघाला कदाचित हे षटक मेडन टाकावं लागेल. ही ओव्हर जर मेडन आली पंकज या बॉलरची तर मग मात्र थोडं टेन्शन वाढू शकतं जांताराजा बदलापूर गाव या संघाचं. पण सागर सध्या चांगला सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये. स्टेप आउट करत होता, पुढे आला, चेंडू मात्र हलक्या हाताने फक्त ढकलला. त्याला माहिती आहे की लास्ट मोमेंटला चेंडूवरती शॉट खेळणं थोडं कठीण आहे. त्या कारणास्तव एक सिंगल घेतली. आता 8 धावांची गरज आहे आणि स्ट्राईक वरती पोहोचलाय तो मात्र गुरुनाथ. गुरुनाथ हा फलंदाज आहे बदलापूर गाव संघाचा. खरं तर फिल्डिंग प्रत्येक बॉलवरती तो पाहणी करतोय आणि फिल्डिंग दौरा कंप्लीट झाल्यानंतर त्याच्या बॅटचा फ्लो आणि गोलंदाजाचा चेंडू जसा येईल तसा मेरिटनुसार खेळतो. वा, हलक्या हाताने फक्त यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय तो चौकार. विजयासाठी हा चौकार आता 4 धावांचा अंतर कमी करेल आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या फक्त 4. डीजे चांगला बॉल टाकला पंकजने यावेळेस. डॉट बॉल. लक्ष मात्र आता अवघ्या 4 धावसंख्येचं राहिलंय. त्यामुळे खरं तर इथून मात्र प्रवास विजयाचा थोडा सोपा आहे जांताराजा बदलापूर गाव संघाचा. आणि सिद्धू 11 कैरे एक चांगली धावसंख्या उभारेल असं वाटत होतं, पण स्कोअर मात्र अवघ्या 31 पर्यंत पोहोचलाय. हलक्या हाताने ढकलला चेंडू, मागे खेळाडू धावतोय. वेगाने पहिली कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि कदाचित धोक्याची ठरू शकते. 2 धावा. 2 धावांनी आता जे टार्गेट होतं 32-30 धावांपर्यंत संघ पोहोचलाय. अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. खरं तरी आजची बॅटिंग बघता कोळिवलीच्या मैदानावरती वडवली संघाने अर्थात सागर लदगे, दिनकर तळपे आणि 4 ओव्हरमध्ये 55 धावा कशा ठोकल्या असतील. काय धुवाधार बॅटिंग असेल ती 4 ओव्हर 95 धावसंख्येची. कारण इथे मात्र स्कोरच होत नाहीये. आता हा चेंडू देखील इथून मात्र डॉट आला. दोन धावांची गरज आहे. 2 ओव्हर आणि 2 धावांची गरज. खरं तर आज प्रेक्षकांना ते षटकार चौकार बघायचे आणि ते षटकार चौकार खरं तर थांबलेत. जयानमन कळंबोली आणि त्याचबरोबर आई गावदेवी खरवई हा सामना सुरू होताना बॅटिंग दमदार सुरू होते. असं वाटलं की आता धावांचा पाऊस पडेल, पण त्यानंतर सिद्धू 11 कैरेस टीम देखील 31 पर्यंत थांबली आणि बदलापूर गाव संघाला एकदम माफक आव्हान दिलं आणि त्या माफक आव्हानापर्यंत फक्त 2 धावांची आता गरज आहे. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, कॅचची संधी आहे आणि इथून कॅच ड्रॉप. 2 धावा इथून पूर्ण झाल्या. जिंकलाय तो मात्र जांताराजा बदलापूर गाव हा संघ. अभिनंदन या संघाचं. आणि या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज, त्याचबरोबर बेस्ट फिल्डर यासाठी ज्याने आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केल्यात ते आदरणीय मोहित सिंग साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मोहित सिंग साहेब, आपलं सहर्ष स्वागत. वेलकम 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 मोहित सिंग साहेब, आपलं